वर आणि वधूचं मी म्हणते. आणि मग त्याच्यामुळे ते ऑनलाईन ॲप्स, ऑनलाईन साईट्स त्या ठिकाणी जातात. आता आपल्याकडे एवढी मोठी जंत्री आहे, भारत मॅट्रिमोनी, जीवनसाथी, एलिट, शादी.com, विवाह.com, लाईफ पार्टनर, मराठी, गुजराती, केरळा, सगळे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीजचे मॅट्रिमोनी, निकाह फॉर एव्हर, वेडगेट मॅट्रिमोनी, इम्पिरियल, अशा कित्येक आहेत. आणि हे काय समाजसेवा नाही करत सभापती महोदय, पैसे घेतात. आणि याच्यानंतर काय करतात की आता या मॅट्रिमोनी साईट्समध्ये व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग सुद्धा चालू केली आहे. तुम्ही बघा हा जो विषय आहे हा किती गंभीर आहे. आता त्यामध्ये इतका धोका झाला आहे की यामध्ये मुलींची आणि विधवा महिलांची, घटस्फोटित महिलांची सर्रास फसवणूक चालली आहे. माझ्याकडे 2 केस स्टडी आहेत. एक पुण्यामधली उच्च विद्याविभूषित ITची मुलगी आणि एक घटस्फोटित ताई. अशाच पद्धतीने कुठल्या साईट्सवरती स्वप्नातला राजकुमार जसा असावा तशी ही माणसं असतात, सुटाबुटातली, फर्राटेदार बोलणारी, आणि असं बघितल्यावरती अरे हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. आणि मग त्याच्यात त्यांना भेटतात, जवळीक तयार होते, आणि मग त्यानंतर तिचं आर्थिक आणि शारीरिक शोषण केलं जातं. या महिलांना फसवलं गेलंय. यांनी यांच्या स्वतःच्या राहत्या प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून यांना लोन काढून दिले आणि आता ते असे गायब झालेत जसे नाहीच आहेत. आणि आता त्या महिला त्या ठिकाणी पैसे भरतायत. त्यांची कन्क्लूड करायला तुम्हाला एकच मिनिट ताई, फार महत्वाचं आहे. आपल्याकडे जो IT ऍक्ट आहे तो 2000चा आहे. आता 2079चा इंटरमिडियरीचा फायदा घेत मॅट्रिमोनी साईट्स या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या झटकतायत. जसं फेसबुकवर कोणी आक्षेपार्ह टाकलं ते म्हणतात आमची जबाबदारी नाही, तसं आता यांचं चाललंय. आणि म्हणून या मॅट्रिमोनी साईट्समध्ये लाखो मुलींचा, महिलांचा, मुलांचा डेटा येतो. त्याचं काय करतात त्याला विचारायला आज कोणी नाहीये. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. म्हणून माझी आग्रही मागणी आहे की जर तुम्हाला पिस्तूल पाहिजे अमोलजी तर तुम्हाला आमचं लायसन्स लागतं. यांना काही लायसन्स लागत नाही. यांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणणं गरजेचं आहे. याला नोंदणी परवाना अनिवार्य करणं गरजेचं आहे. आपल्या IT ऍक्ट 2000चे आहेत आणि आता 2025 चाललंय. सभापती महोदय, सायबर क्राईमचं स्वरूप वाढलंय आणि त्याच्यामुळे सेक्स्टॉर्शन, सायबर बुलिंग, रॅन्समवेअर, डेटा लीक, फिशिंग अटॅक या नवीन सायबरचे गुन्हे येत आहेत. पण आपल्याकडे आज तो कायदा नाही. आत्ताच्या कायद्यात तर या सगळ्या केसेसचा उल्लेखच नाही आहे. आणि म्हणून मला ही विनंती करायची आहे की देशामध्ये तर, कारण या मॅट्रिमोनी साईट्स फक्त महाराष्ट्रापुरती नाही आहेत मर्यादित, या कुठूनही लॉग इन होऊ शकतं. देशभरातून, जगातून कोणी कुठून लॉग इन करतं. आणि म्हणून याच्यासाठी एक केंद्रावरचा एक कायदा ज्यामध्ये स्पेशली ऑनलाईन मॅट्रिमोनियल सर्व्हिस रेग्युलेशन ऍक्ट आणि रूल अशा स्वतंत्र कायद्याची फार मोठी गरज आहे. तोपर्यंत आपल्याकडे असं प्रोव्हिजन आहे का आपल्याला चेक करावं लागेल की मुंबई शहरात मुंबई पोलीस ऍक्ट अंतर्गत मुंबई पोलीस आयुक्तांचा प्रशासकीय आदेश आणि राज्यामध्ये गृह विभागाचा प्रशासकीय आदेश